प्रत्येक वेळी ना दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा आहे ना आपण काय नाही हे पण बघणं जास्त महत्वाचं आहे. जेव्हा काही गोष्टी मला रिअलाईज झाल्या ना की नाही मी खूप मोठी चुकी केली, इतकी मोठी चुकी केली ना, माझा खूप मोठा गुन्हा झाला की या लोकांवरती मी विश्वास ठेवला. आणि अशा लोकांवरती मी विश्वास ठेवला ना, त्या लोकांना आहे ना माणसाची किंमत नाहीये, माणुसकी नाहीये. हे मोकळे, मुलींचे लाईफ खराब करायला मोकळे. एखादी मुलगी जर मुलाला आवडली की तिच्या घरी जाऊन मागणी टाकायची, तिला विचारायचं, तिची विचारपूस करायची नाही, काय नाही. कारण मुलाच्या खुशीसाठी वाटेल ते करायचं. मुलाच्या खुशीसाठी वाटेल ते करायचं. पण मुलगी ही काही रस्त्यावरती पडलेली नाहीये. प्रत्येक आई वडिलांनी तिच्या मागे काहीतरी पणाला लावलेलं असतं ना, तेव्हा कुठे ह्या चार गोष्टी. पण जेव्हा तो युकेला गेलाय बाबा, युकेला गेल्यानंतर तिथे जाऊन पण तो थांबला नाही, त्याने त्याच्या चार गोष्टी चालूच ठेवल्या. तो कसा थांबेल? कारण तो थांबण्यासारखा नव्हताच ना. तो इंडियात असताना थांबू शकला नाही, तर तो तिकडे जाऊन आणि साहजिक येतो त्या गोष्टी बघणारच की मला आता लाईफ पार्टनर हवी आहे, कुणीतरी असलंच पाहिजे किंवा काय. अरे भाई, तू ऑलरेडी एका मुलीची लाईफ खराब केली, तुझं मामीबरोबर अफेअर होतं, तुझं अनेक लोकांबरोबर अफेअर होतं. आणि ज्या दिवशी मला तुझ्या त्या मामीच्या गोष्टी कळाल्या तर आईशपथ घोडाची तळपायची आग मस्तकात जाणार नाहीये ह्या सगळ्या गोष्टी किंवा काय. कोण होते ती कल्पना वगैरे, तुझी ती मामी ती पालीला बिलीला राहते, त्या गोष्टी कुठं होती ती. अजूनही लोकांना काही गोष्टी फोडून सांगितलं नाही, अजून मी बोललं नाही, फक्त तोडकं मोडकं काही काही गोष्टी बोलतीये. पण तू तिकडे गेल्यानंतर सुद्धा तू तीच गोष्ट केली. आणि तू तिकडे कधी गेला, तुझं प्लॅनिंग कधी झालं, काय झालं, काहीच नाही. कारण तू जरा बाहेर गेले की तुझ्या आई 10 वेळा तुला फोन करायची, कधी येतो कधी येतो कधी येतो कधी येतो, तुझ्यावर अशा गोष्टी होते, तुझ्यावर तसं गोष्टी होईल. अक्षरशः सांगते मित्रांनो, खोटं नाही बोलत, स्वामीची शपथ घेऊन सांगते, त्याच्या आईनं करणी करायची, इतकी करणी वगैरे करायची ना. आणि एका एका साईडला त्याच्या वडिलांची अंधश्रद्धा होती, हे असलं काही नसतंय, असलं काही नसतं, असं काय. आणि ह्या जेव्हा काही गोष्टी मी ऐकल्या ना, की अक्षरशः माझ्या अजूनही बघा बोलता बोलता माझ्या अंगावरती काटा आला. अक्षरशः त्या बाईने ना करणी केली, करणी माझ्यावरती. मी जेव्हा काही गोष्टी माझ्या रेकॉर्डिंगमध्ये ऐकल्या की अरे बापरे, त्याचे तिचा भाऊ, तिचा भाऊ अक्षरशः राजू खोसे, तो आणि ही ह्याची आई असे मिळून वगैरे अनेकांची मदत घेऊन वगैरे हिला कसं वेगळा करता येईल, काय करता येईल किंवा काय. हे जेव्हा मी खूप गोष्टींचं रेकॉर्डिंग वगैरे ऐकलं ना, की अक्षरशः असं झालं की आयुष्य पण मी कुठल्या घरामध्ये आली आहे, मी ह्या मुलाला सांगू कसं, मला यातनं बाहेर पडायचंय, मला नाही लग्न करायचंय. अशी आधी मला वाटायचं की नाही होणार आहे आपलं पुढे काय, आणि हेच झालं पुढे, नाहीच झालं काही पुढे. पण मी याला सांगितलं की मला नेहमी तो म्हणायचा, तर्क लावतेस, असं काही नाहीये. माझ्या आईवडिलांचा तुझ्यावर खूप जीव आहे, माझे आईवडील तसे नाही आहेत. माझे आईवडील खूप समजूत घेतात आणि त्यांना मुलगी नाहीये ना, त्याच्यामुळे ते तुझे खूप गोष्टी म्हणजे त्यांना तू खूप अशी आपल्याशी वाटते वगैरे असं मला म्हणायचं. पण मी म्हणायचे नाही, मी कसं सांगू याला सगळ्या गोष्टी की नाही मी ही गोष्ट ऐकली, ऐक माझं असं झालंय माझ्यासोबत, ही गोष्ट ऐकली मी, तसं झालं माझ्यासोबत. नाही, अशा खूप गोष्टी माझ्याबरोबर झाल्या. आणि जेव्हा जेव्हा मला वाटायचं की बापरे, ही व्यक्ती करणी करते, कसलं काय काय बोलते. पण जेव्हा माझ्याबरोबर ह्या गोष्टी झाल्या ना, म्हणजे आम्ही फायनली आम्ही वेगळं झालो ना. आणि लोकांचा खूप असा वेगळा गैरसमज आहे की आमचं लग्न झालं असेल, मी डिवोर्सी असेल किंवा काय. भाई असलं काही नाही, ऑफिशियली आमचं लग्न ठरलं होतं. पण ऑफिशियली ठरल्यानंतर आपण खूप गोष्टींमध्ये इन होतो, जसं की मी त्याच्या घरी जाऊन राहायची वगैरे. आता कसं असतं की त्याचे वडील म्हणायचे की आता चला माझी मुलगी आली, म्हणजे सून आली घरात, जरा बरं वाटतंय वगैरे किंवा किंवा काय वगैरे. इव्हन त्याचे वडील अशा काही गोष्टी बोलायला लागले तरी त्याच्याही वेगळा लोकांनी म्हणजे विचार करायची. मी खूप खूप वेगळं, मी त्या गोष्टी तुम्हाला एक एक सांगेल की असं होऊ नये कोणाबरोबर, नाही नाही झालं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी. की जर आपण दुसरीची मुलगी जर आपल्या घरामध्ये सून म्हणून आणायचा विचार करतोय, तर आपण तिच्याबरोबर कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे किंवा काय. जर तुम्ही चांगलं वागलात तर समोरची येणारी व्यक्तीही तुमच्याबद्दल तसाच विचार करणार. असो. पण जेव्हा ते करणीचा वगैरे मी विषय ऐकला ना, की अक्षरशः मी त्याला सांगू कुठे, कसं बोलू. प्रत्येक वेळी मला तो असं म्हणतो ना, हा तर्क लावते, काही नाही, असलं नाही, असलं काही नसतं आणि तू वेगळा विचार करते, माझे आई वडील तसे नाही आहेत असं म्हणून म्हणून मला इमोशनली ब्लॅकमेल करून 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 ना मला अक्षरशः त्यांनी काय म्हणतात ना, ते ह्याच्यातच बांधलं गेल्यासारखं. आणि त्याची आई म्हणायची की हा याला बंधनात ठेवती, याला हे करते, याला ते करते. कधीच आतापर्यंत त्याला बंधनात ठेवलं नाही किंवा काय नाही. कधी कधी काही गोष्टींमध्ये तर चुकलं की मी तेवढंच बोलायचे, हा असं असं झालं बरं का आकाश, तसं असं झालं, ह्या गोष्टी तू नाही केल्या पाहिजे, अशी मी बोलायची. पण लिटरली खरं सांगते की जेव्हा मला कळलं ना की करणे करतात किंवा काय, मला त्या गोष्टींचा अजूनही त्रास होतो. आणि करतात करतात हे मी सगळ्या गोष्टी बघितल्यात म्हणून मी बोलते. उगाच ना मी असं कोणाचं पण नाव घेऊन नाही हे करणार. जे आहे ते आहे आणि क्लिअर आहे, असं आहे माझं. आणि जे पण आहे ते स्पष्ट बोलते
कारण कसं असतं ना, 4 लोकांनी अजून काही गोष्टी सांगण्यापेक्षा ना आपण आपल्या तोंडाने सांगून मोकळे व्हावं. आणि असं काहीशी गोष्ट झाली, की माझ्यासोबत एक आपण असतो ना, आपली परिस्थिती आपण एखाद्या मुलाला शेअर करतो, सांगतो. अशीच काही एक गोष्ट होती. एक केस रिलेटेड होते, जे मी त्याला सांगितलं होतं केसच्या रिलेटेड. आणि ती गोष्ट त्यांनी आपली पोटात नाही ठेवली. आपण असतो ना, की एक गोष्टी सांगतो, की काहीतरी असतं, की हां, असं-असं आहे वगैरे. तसं मी त्याला एक गोष्ट सांगितली आणि त्याने आता जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी वेगळं होण्याचा प्लॅन झाला त्याचा किंवा त्याच्या घरच्यांचा वगैरे, त्यांनी अक्षरशः सगळीकडे त्या गोष्टी अशा पसरवल्या की जेणेकरून लय मोठा गुन्हा झालेला आणि खूप काही झालेलं आहे. असं काहीतरी अनमॅच्युअर अनमॅच्युअर बालिशपणा म्हणतात त्याला. असं काहीतरी त्याने गोष्टी सगळीकडे पसरवल्या आणि तेच ते धरून त्याने सगळीकडे ह्या गोष्टी केल्या. पण मला एक गोष्ट कळत नाहीये की इतका व्यक्ती अनमॅच्युअर कसा काय असू शकतो. कुठेतरी आपली मॅच्युरिटी तरी असली पाहिजे थोडीफार, की नाही आपल्याला एखाद्या व्यक्तीने एखादी गोष्ट सांगितली तर आपण अशा त्याच्या अनेक गोष्टी माझ्याबरोबर तरी मी कुठेही अजून काही बोलले नाही. मी जस्ट आता त्या व्हिडिओवरती आहे म्हणून एक बोलते वगैरे. कुठेतरी आपण पण त्या गोष्टींचं भान ठेवलं पाहिजे ना. विचार करा तो व्यक्ती जर माझ्यासोबत असं अशा गोष्टींबद्दल वागू शकतो, तर तो इतर मुलींबद्दल का नाही वागू शकणार किंवा का नाही जर त्याला तेवढं वाटलं असतं ना एखाद्या मुलीबद्दल, म्हणजे दुसरी मुलगी आणि मी काय वेगळी नाहीये, मी पण तीच मुलगी आहे. त्याला जर माझ्याबद्दल काही वाटलं असतं ना, तर आज तो व्यक्ती थांबला असता. सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट केल्या असतात. त्याने अशा नरकात मला नेलं नसतं, ज्या नरकातून मी आज कुठून तरी बाहेर पडलीये, आलीये. आणि स्वतःला पुन्हा उभा करणं खूप अवघड असतं मित्रांनो. मला एकच वाटतं की अशा गोष्टी कोणाबरोबर घडू नये. मी पुढच्या पार्टमध्ये काही गोष्टी मी सांगेलच. पण जेव्हा अशा काही गोष्टी घडतात ना, हे ज्याचं त्याला माहिती असतं. आणि कुणी कोणाला एवढी हौस नाही की इथं बसून बोला, हो, सांगा किंवा या गोष्टी. हे माझ्यासाठी आहे बरं का. उद्या मागे पुढे काय झालं तर हा व्हिडिओ, पाठीमागचे व्हिडिओ हे माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट ठरतील. कारण मला सांगणं खूप गरजेचं आहे. कारण आपण स्वतःसाठी जगतो. मी आता लोकांचा विचार करत नाही, कधी केलाही नाहीये. जर करायचा असता, तर मी या मुलाच्या प्रेमात सुद्धा पडले नसते. आणि या मुलाला जीव सुद्धा लावला नसता. आपल्याला जे वाटतं तेच आपण केलं असतं, असं आहे. पण मला एकच वाटतं, की अशा गोष्टी कोणाबरोबर होऊ नये. तर युकेचा काय विषय, करणी-धरणी ह्या सगळ्या गोष्टी मी पुढे सांगणारच आहे. तुम्ही बघा पुढे.